चंद्रपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आणि त्यामुळे चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपचा महापौर झाला आणि यावरून आता महाविकास आघाडीमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वार पलटवार सुरू झाले, त्यातच मनसेने सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावलाय। काँग्रेस पक्षाच्या दोन गटामध्ये एकवाक्यता शेवटपर्यंत होत नव्हती, झाली नाही। इतरांची लाच काढण्याच्या पूर्वी जी लाच घालवल्या गेली चंद्रपूरला, ती कशी घालवल्या गेली, कोणी घालवल्या गेली? चंद्रपूर महापालिकेत भाजपचा महापौर झालाय। शिवसेना ठाकरे पक्षानं चंद्रपुरात भाजपला पाठिंबा दिला, यावरून राज्यात नवं राजकारण पेटलंय। चंद्रपुरात काँग्रेसमध्ये दोन गट असून शेवटपर्यंत त्यांच्यात एकवाक्यता झाली नाही, असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातला वाद मिटलाच नाही, त्यामुळे स्थानिक पातळीवर उलथापालथ झाल्याचं म्हटलं। भाजपला साथ देण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका नव्हतीच, असा पुनरुच्चारही राऊतांनी केला। दुर्दैवानं काँग्रेस पक्षांच्या तिथे दोन गट आहेत, दोघांनी वेगवेगळं रजिस्ट्रेशन केलं असेल, आपण पाहिलं असेल। काँग्रेस पक्षाच्या दोन गटामध्ये एकवाक्यता शेवटपर्यंत होत नव्हती, झाली नाही। आम्ही त्या संदर्भात वरिष्ठांशी बोललो। खासदार श्रीमती धानोरकरांशीही बोलणं झालं, विजय वडेट्टीवारांशी बोलणं झालं। तरीही जर त्या दोघांमधलेच मिटत नाही, अशा वेळेला स्थानिक राजकारणामध्ये काय उलथापालथ झाली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, महापौर पद वगैरे दिलं। त्या संदर्भात स्वतः उद्धव ठाकरे लक्ष घालत आहेत। स्वतः कदाचित 1-2 दिवसात त्या लोकांना इथे मुंबईत पाचारण केलं जाईल आणि त्यानंतरची पुढली खबर मी तुम्हाला देईन। चंद्रपुरात ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यावरून काँग्रेसनं आगपाखड केली होती। हर्षवर्धन सपकाळांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली होती, त्यावर आता राऊतांनी प्रत्युत्तर दिलं। इतरांची लाच काढण्याच्या पूर्वी जी लाच घालवल्या गेली चंद्रपूरला, ती कशी घालवल्या गेली, कोणी घालवल्या गेली, हे तपासून बघणं अत्यंत आवश्यक आहे। कारण काँग्रेसचे 27 होते, 27 आम्ही एका ठिकाणी होतो। आमचे काही 2 उमेदवार त्या ठिकाणी आले नाही किंवा आमच्या निवडून आलेल्या 27 मध्ये काही 2 मतप्रवाह कुठल्याच प्रकारचे नव्हते। एकसंघ स्वरूपात 27 होते, 4 अधिक त्यामध्ये मिळवत असताना आम्ही 31 पर्यंत गेलो होतो आणि एकसंघ स्वरूपामध्ये आम्ही मतदानाच्या दिवशी सभागृहामध्ये हजर होतो। आम्हाला जर उभाटाचे 8 मिळाले असते तर निश्चित महापौर काँग्रेसचा झाला असता आणि उलट पक्षी उभाटाला देखील सत्तेमध्ये सहभागी होत असताना स्टँडिंग कमिटीचं अध्यक्षपद अथवा स्थानिक पातळीवर झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं समाधानी शोधता आलं असतं। हर्षवर्धन सपकाळ जे बोललेले आहेत त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे। आमचे मित्र आहेत ते। शेवटच्या मिनिटापर्यंत तुमच्या दोन गटामध्ये एकवाक्यता का झाली नाही आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी जास्त होती उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्याची। प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची जबाबदारी जास्त होती। तुमच्या पक्षातले 2 गट ज्या टोकाच्या भूमिका घेऊन तिथे उपस्थित होते, ते तुम्ही या राज्याचे पक्षाचे प्रमुख आहात ना। मी याविषयी राहुलजीशी बोललेलो आहे आणि वेणुगोपाल यांच्याशी बोललेलो आहे। ही जबाबदारी नेतृत्व म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची आहे की उद्धवजी आमचं आता एकवाक्यता झालेली आहे आणि आपल्याला आता एकत्रित पुढे जायचं आहे चंद्रपूरला आणि उद्धवजींची तयारी होती। तुम्ही काय सांगताय आम्हाला? राजकारणामध्ये आमचीही काळ्याचे पांढरे व्हायची वेळ आलेली आहे। भाजप विरोधात रान उठवणाऱ्या मनसेनं कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता। संजय राऊतांनी यावरून मनसेला डिवचलं होतं, पण आता संजय राऊतांना मनसेनं कोंडीत पकडलंय। शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांना प्रत्येकी 1-1 कोटी मिळाले, असा खळबळजनक दावा संदीप देशपांडेंनी केलाय। तर देशपांडेंनी पुरावे दिल्यास आम्ही सर्व पदाधिकारी राजीनामा देऊ, असं आव्हान चंद्रपुरातील ठाकरेंचे नेते संदीप गिऱ्हेंनी दिलंय। तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला, अशा प्रकारची वागणूक बरी नाही संजय राऊतांची। तुम्ही काँग्रेस बरोबर बसायला पाहिजे होता ना, जर तुम्ही महाविकास आघाडीचा भाग होता। तुम्ही भाजप बरोबर कसे गेले मग तिकडे? म्हणजे तुम्ही कराल ते सगळं चालतं योग्य बरोबर। दुसऱ्यांनी केलं की मग इथे येऊन राजू पाटील भाजपला विकले गेले आहेत, हे असं झालंय तसं झालंय, अशा प्रकारे योग्य नाही ना बोलणं। मग तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला। तुम्हाला वाटतं कारवाई केली पाहिजे? कारण
नाही कारवाई करायची नाही करायची हा त्यांच्या पक्षाचा विषय, त्याच्यामध्ये मी पडणार नाही. पण माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले, जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना, आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले. ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी. मला नाही माहिती का संदीपजी देशपांडे जे मनसेचे नेते आहे त्यांना ते ऑथेंटिक माहिती कोणी दिली. त्यांनी त्यांचं नाव जाहीर करावं. अगर त्यांनी सांगितलं आम्हाला कोणी पैसे देऊन आम्हाला कोणी विकत घेतलं असेल तर आत्ताच्या आत्ता मी या पदाचा राजीनामा देतो. आम्ही जे लढाई लढलो किंवा जे आमचं जसं जे इथं स्थानिक लेवलवर आमचं जे राजकारण झालं हे आम्हाला माहिती आहे. आमचा अपमान किती काँग्रेसने वारंवार खासदार बहिणी ज्या आहे बहिणी आमच्या त्यांनी कितीदा केला. आम्ही वारंवार सकाळी 10:30 पर्यंत त्यांच्या काँग्रेसच्या ऑफिसमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या घरी बसलो नसतो. अगर पैसे आम्हाला भाजपकडून घ्यायचे असते तर रस्त्यावरती जे 15 मिनिटं उरले होते, जो आमचा फॉर्म्युला ठरला होता पदाचा, तो रस्त्यावर बसून साईन नाही केला असता. एखाद्या हॉटेलमध्ये आलिशान 1-1 कोटी आले असते, एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये बसून या सगळ्या घडामोडी झाल्या असत्या. कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता, तर आता चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिलाय. महापालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजप विरोधात रान उठवलं होतं. मात्र कल्याण डोंबिवली आणि चंद्रपुरात मनसे आणि शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिल्यानं अनेकांना धक्का बसलाय हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.